घडण्याची अशी अपेक्षा नव्हती, कारण लोकशाहीमध्ये आपल्या आंदोलन करणं याला बंदी नाहीये. जर त्याच्यात हिंसाचार झाला, त्याच्यामध्ये काही घटना घडल्या तर त्यानुसार गुन्हे दाखल केले जातात, अटका केल्या जातात आणि पुढची कारवाई होते. पण जिथे मी स्वतः पुढे येऊन सांगितलं होतं की उत्स्फूर्तपणाने स्वतःहून सामील व्हा, कारण प्रत्येकाला मुलं बाळं आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये मुली आहेत, आई आहे, बहीण आहे, सगळे आहेत. तर त्यांच्यासाठी म्हणून हे आंदोलन आहे. हे आंदोलन थांबणार नाहीये. जर का तुम्ही बंद आम्हाला करायला देत नसाल तर आम्ही असं म्हणतो की तुम्ही आम्हाला तोंडच उघडू देत नाही, तर आम्ही 11 वाजता उद्या मी स्वतः शिवसेना भवनच्या चौकात येऊन बसणार आहे. तसंच राज्यातल्या सगळ्या नेत्यांना मी सांगतोय, जनतेला सांगतोय की आपापल्या गावात, आपापल्या शहरात, प्रमुख चौकात तोंडाला काळी पट्टी बांधून हातात काळे झेंडे घेऊन ह्या नराधामांचा निषेध करायला बसा आणि सरकारच्या असंवेदनशीलतेचा निषेध करायला आपण बसा. प्रश्न आहे की जसं दिनेश विचारतो की एक एक वाक्यतेचा विषय अर्धवट राहिला, तर तो आम्ही बंद केला होता. संध्याकाळी निर्णय आल्यानंतर साहजिकच पवारसाहेब बाहेरगावी आहेत, मी इकडे बसलो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं नाना पाटोळे एकीकडे, तर आम्ही फोनवरती बोललो आणि फोनवरती बोलून उद्याचा कार्यक्रम आम्ही ठरवलेला. पवारसाहेबांनी एक वेगळं ट्विट केलं. हो, कारण आम्ही एकत्र एका गावात नाही, असं आमचं एकत्र ट्विटर हँडल नाही आहे. आम्ही जास्त ट्विट करत नाही. ट्विट करणारे आम्ही लोक नाही आहोत. ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवाली लोक वेगळी आहेत. आम्ही जे बोलतो ते समोरासमोर बोलतो. हायकोर्टाचा नियम नसतो, नियम घटनेचा असतो. नियम घटनेचा असतो, निर्णय कायदा घटनेचा असतो. घटनेमध्ये कायद्याचा उल्लेख असतो, कोर्टामध्ये नसतो. कोर्ट त्याचं पालन करतं. त्याच्यामुळे आजपर्यंत कधी असं झालेलं नव्हतं आणि याच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. पण उद्या बंद असल्यामुळे, बंदचं आवाहन केल्यामुळे आजच्या आज आम्हाला काही सुप्रीम कोर्टात जाणं शक्य नव्हतं. मात्र लोकांच्या मनामध्ये जी खदखद आहे, त्या खदखदीला जर का आता आम्ही नीट वाचा फोडली नाही तर आणखीन काहीतरी अघटित घडू शकतं. बदलापूर झालं, कोल्हापूर झालं, आणखी काही मी सकाळी तुमच्यासमोर यादीच वाचून टाकली ना. छोट्या छोट्या घटना घडतात. जर समजा उद्या म्हणजे या पुढच्या काही महिन्यामध्ये, या आठवड्यानंतर, 2 दिवसानंतर किंवा एका महिन्यानंतर जर वेळ आली तर परत महाराष्ट्र बंदची हाक घेऊ शकता सर्वोच्च न्यायालयात. मला असं वाटतं की ती जबाबदारी आता याचिकाकर्त्यांनी घ्यावी की याच्यापुढे काही अशी दुष्कृत्य घडले तर त्यांनी व्यक्तिगत जबाबदारी घ्यावी आणि सन्माननीय उच्च न्यायालयाने पण ती घ्यावी. कारण शेवटी कायदा पाळण्याची जर सरकारची तयारी नसेल, त्यांचे पोलीस जर तक्रार नोंदवून घ्यायला उशीर करत असतील तर कोर्टाने त्यांना भाग पाडलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी कदाचित कोर्टापर्यंत पोहोचतही नसतील किंवा उघडकीसही येत नसतील. याला जबाबदार कोण? आणि म्हणून उद्याचा बंद होता. तरी देखील मी परत सांगतो, आंदोलन आम्ही थांबवणार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाग आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि असे गुन्हेगारांना सजा दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.